तर आज जे ॲडव्हान्स क्वेश्चन सॉल्व करणार आहे, क्वेश्चन दाखवून देतो मी. सगळ्यात पहिले हे बघा, JEE ॲडव्हान्स क्वेश्चन ऑफ मॅथ, हे इथून 8 क्वेश्चनमधून सगळ्यात फर्स्ट क्वेश्चन सॉल्व केलेला आहे आपण हा. सो थँक्यू. क्वेश्चन बोर्डवर बघू आपण सॉल्व कसं केलं तर. सो क्वेश्चन जर बघितलं आपण, क्वेश्चन जर बघितलं alpha and beta. What let's alpha and beta are real number such that minus pi by 2 से pi by 2 लो alpha and beta की वैल्यू है. If sin alpha plus beta is 1 by 3 and cos alpha minus beta is 2 by 3, its greatest integer less than or equal to sin alpha by cos beta plus cos beta by sin alpha, cos alpha by sin beta and cos beta by sin cos beta by cos alpha, sin beta by cos alpha. सगळ्यांचा होल स्क्वेअर काढणे. तो स्टुडंट्स हे क्वेश्चन खूपच इझी आहे. क्वेश्चन सॉल्व्ह करतो मी आता. क्वेश्चन मध्ये तुम्हाला काय काय तरी येते गोष्ट सांगतो. सगळ्यात पहिले आपण नाही करू की ते पण सांगतो काय काय करावं लागतं क्वेश्चन. काहीच नाही क्वेश्चन मध्ये जे काही येते गोष्ट सांगतो. सगळ्यात पहिले काय काय क्वेश्चन मध्ये काय आहे, तर क्वेश्चन मध्ये आपण जे दिलेले आहे ती गोष्ट बघू. सगळ्यात पहिले आपल्याला आयुष्याची व्हॅल्यू काही लिहायचं. एक मिनिट आउटपुट बघू. सो sin alpha, sin alpha plus beta की व्हॅल्यू 1 by 3 and cos alpha minus beta की व्हॅल्यू 2 by 3. सो या गोष्टी दिलेल्या आहेत. त्याच्यानंतर पुढे बघू, त्याच्या पुढे काय दिलेलं आहे ते व्यवस्थित दिलेलं आहे. सो पहिले आपल्याला अजून करणं आहे x इक्वल. सो x ला काय अजून करतो आपण अल्फा आणि बीटा. सो अल्फा आणि बीटा x ला काय अजून करू अल्फा प्लस बीटा आणि x. त्याच्यानंतर y ला काय म्हणू, त्याला y म्हणू. तो अल्फा आणि y समजलं ना. तर याच्यावरून काय करू आता आपण साइन व्हॅल्यू दिलेली, याच्यावरून आपण काय करू अल्फा आणि बीटाची व्हॅल्यू करू. तो अल्फाची व्हॅल्यू काय येते, हे दोन्ही जर सॉल्व्ह केले आपण, दोन्ही सॉल्व्ह करायचे, हे इक्वेशन सारखं सॉल्व्ह करायचे. दोन्ही सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला अल्फाची व्हॅल्यू येते x प्लस y अपॉन 2 आणि बीटाची व्हॅल्यू येते x मायनस y अपॉन. इक्वेशन सॉल्व्ह तुम्ही करणार, इकडे नाही करणार. तो हे त्याच्यानंतर ॲडव्हान्सची तयारी करता म्हटलं तर खूप हार्ड इक्वेशन असेल, खूप कॉम्प्लिकेटेड तयारी करताना तर मग एवढं कॅल्क्युलेशन करायलाच पाहिजे सर्वांना. तो याच्या पुढे जर बघितलं तर याच्या पुढे आपले काही नाही sin alpha upon cos beta cos beta upon sin alpha plus cos alpha upon sin beta cos alpha upon sin beta plus sin beta upon cos alpha sin beta upon cos alpha. त्याचा स्क्वेअर काढायचा. आपल्याला आता हे सगळं दिलेलं आहे. आपण काय करणार, अल्फाची व्हॅल्यू जी आहे ते पुट करणार, त्याच्यानंतर बीटाची व्हॅल्यू अल्फा बीटा अँड सो ऑन करणार. आता एक याच्यातून सगळ्यात इझी एक कॅल्क्युलेशन सांगतो की आपण जर याच्यानंतर काय ते व्हॅल्यू म्हणजे जर आपण ते 1 by 3 plus 2 by 3 याचा स्क्वेअर केला, त्याचा स्क्वेअर केला काय येतं, त्याचा स्क्वेअर वेगळा 3 plus 9 स्क्वेअर. आता हे वेगवेगळे करणं आहे, याच्यात खूप कॉम्प्लिकेटेड कॉम्प्लेक्स आहे, तर वेगवेगळे करणं आहे. याचं जर आपण स्क्वेअर केला तर काय येतं 4/9, याचं जर स्क्वेअर केला तर 1/9. या पद्धतीने तर याला काही असं लॉजिकल गोष्टी याच्यात खूप काय बोलतो काय म्हणतो त्याला, खूप इरेलेव्हंट टॉपिक आहे. त्याच्यानंतर याचं सांगतो, जर याच्या इक्वल जर आलं, सो याच्यात जर आपण व्हॅल्यू पुट केली तर याचा असं काय येतं, तेव्हा याच्यात जर पुट केली, याच्यात असं पुट जर केली तर याचा आन्सर 16/9. याचं इक्वल जर काय म्हणलं तर 16/9 त्याचं स्क्वेअर 16/9 and that is equal to 1 येतो. म्हणजे पूर्ण आता हे 16/9 आहे, याच्या इक्वल आपल्याला काढणं होतं, समजलं ना. आपण जो क्वेश्चन बघितला आपल्याला काय काढणं, क्वेश्चन तर रिअल नंबर काढणार आहे. तो रिअल नंबर हे काय रिअल नंबर नाही, त्याच्या इक्वल काय आलं 1 आलं. या सर्वांच्या इक्वल 1 आहे फर्स्ट, एवढं घे. याची व्हॅल्यू ही आली, याचं आन्सर 1 आलं, समजतंय का. जर आपण याला डिवाइड पण केले 9 1 9 पॉईंट काय जे असेल ते
जर केलं आपण तर काय 7 आणि नंतर मग काय ते तर 9 1.7 अप्रॉक्सिमेटली 1च येत होतं आन्सर. सो समजलं ना, याचा क्वेश्चन काही एवढा हार्ड नव्हता, क्वेश्चन खूपच इझी होता. जे एडव्हान्सचा होता तो क्वेश्चन. सो कॉम्प्लिकेटेड कॉम्प्लेक्स आहे, ते समजून घ्या. सो थँक्यू, एवढंच होतं.